नमस्कार मित्रांनो, CC 4.6मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण एकाच शाळेतील अनेक तुकड्यांचं काम वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं असेल तर हे सर्व CCतील मूल्यमापन एकाच सॉफ्टवेअरमध्ये कसं एकत्र करावयाचं याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। यासाठी आपण आपला सर्व डेटा हा CC 4.6 मध्ये इम्पोर्ट करावयाचा आहे। हा डाटा इम्पोर्ट केल्यानंतर पुढील प्रोसिजर या पद्धतीने असणार आहे। या सॉफ्टवेअरमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावीचा डेटा आहे। आपण समजा इयत्ता पहिलीचा डेटा एका वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये वेगळ्या PC मध्ये भरलेला आहे। मी असं गृहीत धरतो की तुम्ही पूर्ण वर्षाचं काम पूर्ण केलेलं आहे। इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जायचं आहे। इयत्ता पहिली निवडा, तुकडी 1 निवडलेली आहे। इयत्ता पहिली निवडलेली आहे, तुकडी 1 आहे। या तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांचा सर्व प्रकारच्या नोंदी ह्या एक्सपोर्ट होणार आहेत असं सेटिंग इथं केलेलं आहे। यानंतर खाली वेगवेगळ्या नोंदी एक्सपोर्ट करण्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत। यामध्ये प्रथम विद्यार्थी यादी एक्सपोर्ट करूया। एस करा, एक्सपोर्ट झालेला आहे आणि यासाठी स्टुडंट 26/4/2020 तिसरं वर्ष पहिली इयत्ता पहिली तुकडी असं नाव याला आलेलं आहे। ओके करा। विद्यार्थी यादी एक्सपोर्ट झाली। याच पद्धतीनं मूल्यमापन नोंदी एक्सपोर्ट करा। याच पद्धतीनं वर्णनात्मक नोंदी एक्सपोर्ट करा। याच पद्धतीनं उपस्थिती एक्सपोर्ट करा। याच पद्धतीने मूल्यमापन भारांश निश्चिती एक्सपोर्ट करा आणि याच पद्धतीनं ड्रॉपडाउन नोंदीची काही गरज नाही। जर तुम्ही विद्यार्थ्यांची जादा माहिती म्हणजे विद्यार्थी संचिका तयार करण्यासाठी जी काही जादा माहिती लागते ती जर माहिती भरलेली असेल तरच विद्यार्थी जादा माहिती आणि विद्यार्थी संचिका जर भरलेली असेल तर ह्या दोन माहिती एक्सपोर्ट करण्याची गरज आहे। एस करा। यानंतर विद्यार्थी संचिका भरली असेल तरच एक्सपोर्ट करा, अन्यथा याची गरज नाही। विद्यार्थी संचिका एक्सपोर्ट होण्यास थोडासा अडचण आलेली आहे, ठीक आहे। यानंतर इयत्ता पहिलीच्या पहिल्या तुकडीचा सर्व डेटा एक्सपोर्ट झालेला आहे आणि हा डाटा यामध्ये पहा इयत्ता पहिलीतील संपूर्ण वर्षातील सर्व प्रकारचा डेटा हा एक्सपोर्ट झालेला आहे। यामध्ये फाईलची संख्या ही सॅम्पल नावाची जी फाईल आहे ही फाईल आपणास गरज नसल्यास डिलीट करू शकता। यामध्ये साधारण 5 फाईली महत्त्वाच्या आहेत। जर एक्स्ट्रा डाटा विद्यार्थ्यांचा भरला असेल तरच ही खालची फाईल येईल, अन्यथा यामध्ये या वरील स्टुडंट प्रेझेंटी इव्हॅल्युएशन भारांश आणि वर्णनात्मक नोंदी ह्या 5 प्रकारच्या फाईली एका तुकडीसाठी गरजेच्या आहेत। या पद्धतीनं तुमच्या शाळेतील जेवढ्या तुकड्या असतील तेवढ्या फाईलींची संख्या तयार होईल। या सर्व फाइल्स मी कॉपी करतो आणि जी ड्राईव्हमध्ये एक नवीन फोल्डर तयार करतो। CCE टोटल असं नाव देतो आणि यामध्ये या सर्व फाइल्स मी ठेवत आहे। यानंतर इयत्ता दुसरीचा सर्व डेटा ज्या PC वर असेल त्या PC मधील डेटा या पद्धतीनेच एक्सपोर्ट करायचा आहे। उदाहरणार्थ दुसऱ्या PC मध्ये आपण काम केलेलं आहे इयत्ता दुसरीचं काम असं समजूया। दुसरी इयत्ता निवडली, रिफ्रेश केलं। या ठिकाणी सत्र कोणतं निवडायचं याचा काही विषय नाही। या ठिकाणी इयत्ता दुसरी निवडा किंवा निवडू नका याचाही काही संबंध नाही। आपणास
इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये यायचं आहे। या ठिकाणी इयत्ता दुसरी निवडायची आहे, तुकडी 1 निवडायची आहे। जर तुमच्याकडे 2 तुकडे असतील आणि दुसऱ्या तुकडीचा डाटा एक्सपोर्ट करावायचा असेल तर या ठिकाणी 2 निवडणं आवश्यक आहे। या पीसीमध्ये एकच तुकडे असल्यामुळे तुकडी क्रमांक 1 आणि इयत्ता दुसरी निवडायचा आहे। सत्र आणि विषय रिकामे सोडायचे आहेत। यानंतर विद्यार्थी यादी निवडली आणि डेटा एक्सपोर्ट केला, येस करा। दुसरीचा डाटा एक्सपोर्ट होईल। यानंतर मूल्यमापन नोंदी एक्सपोर्ट करा, येस करा, ओके करा। यानंतर वर्णात्मक नोंदी एक्सपोर्ट करा, येस, ओके। यानंतर उपस्थिती एक्सपोर्ट करा, येस, ओके। यानंतर मूल्यमापन भारांश एक्सपोर्ट करा, येस, आणि एक्सपोर्ट झालेला आहे सक्सेसफुली। यानंतर ड्रॉपडाऊन नोंदी एक्सपोर्ट करायची गरज नाही। विद्यार्थ्यांची जादा माहिती किंवा विद्यार्थी संचिका जर भरलेली असेल तर ह्या दोन्ही माहिती एक्सपोर्ट करा। या वर्गाची ही माहिती भरलेली नसल्यामुळे मी एक्सपोर्ट करत नाही। आता एक्सपोर्ट फोल्डर लोकेशन ओपन करायला क्लिक करा। या ठिकाणी इयत्ता दुसरीच्या पहिल्या तुकडीच्या 5 फाइल्स आलेल्या आहेत पहा। तारीख आलेली आहे 26/4/2020 आणि दुसरी इयत्ता आणि पहिली तुकडी म्हणजे दुसऱ्या इयत्तेतली पहिली तुकडी अशा प्रकारच्या कमीत कमी 5 फाइल मिळणं आपणास आवश्यक आहे। विद्यार्थ्यांची जादा माहिती भरलेली असेल तर आणखीन एक फाइल वाढेल आणि संचिका भरलेली असेल तर 7 फाईलची संख्या होईल। या पद्धतीने आता दुसरीचा डाटा मिळालेला आहे। ह्या सर्व फाइल्स कॉपी करून घ्या आणि मी जी ड्राईव्हमध्ये CC टोटल नावाची एक फाइल बनवली होती, या ठिकाणी या फाइल्स पेस्ट करा। पहा, फाइल्स ह्या 10 तयार झालेल्या आहेत, 11 फाइल्स तयार झालेल्या आहेत। यामध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीचा सर्व डेटा आहे। या पद्धतीने तुमच्या शाळेतील जेवढ्या तुकड्या असतील किंवा जेवढ्या पीसीवर काम केलेलं असेल तेवढ्या तुकड्यां गुणिले 5 अशा फाईलची संख्या तयार होईल किंवा जादा फाईल असेल तर एखादी दुसरी फाईल वाढू शकेल। या सर्व फाइल्स एका ठिकाणी कॉपी करून घ्यायच्या आहेत। यानंतर नवीन सॉफ्टवेअर घ्यायचं आहे। हे पहा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे सर्व तुम्हाला 4.6 मधूनच एक्सपोर्ट करता येणार आहे। अगोदरच्या सॉफ्टवेअरमध्ये काही कारणामुळे 2 गोष्टी एक्सपोर्ट होत नाहीत, म्हणजे मूल्यमापन भारांश हा वेगळा एक्सपोर्ट होत नाही। त्यामुळे तुम्हाला हे जे सर्व काम आहे हे काम 4.6 मधून करावं लागेल। आता ही विंडो मी क्लोज करतो। यानंतर मी नवीन सॉफ्टवेअर घेतो। पहा, मी नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट करून हा फोल्डर मी या ठिकाणी पेस्ट करत आहे। ही प्रोसिजर मी पुन्हा पुन्हा सांगत नाही। CC 4.6 असं कोर सॉफ्टवेअर मी डाउनलोड केलेलं आहे। यामध्ये कोणताही डाटा भरलेला नाही। हे सॉफ्टवेअर तुमच्या UDAS कोडनं प्रथम ॲक्टिवेट करून घ्यावं लागेल। ती प्रोसिजर मी या ठिकाणी सांगणार नाही, त्यासाठी वेळ घालवत नाही। मी हा व्हिडिओ पॉज करतो। नवीन सॉफ्टवेअर ॲक्टिवेट करून घेतलेला आहे। यामध्ये कोणतीही माहिती भरलेली नाही। खाली पहा, इयत्ता 1 ते 8वी चे सर्व वर्ग त्यातील सर्व पट रिकामा आहे। सॉफ्टवेअरमध्ये कोणतीही माहिती भरली गेलेली नाही। या ठिकाणी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जावायचं आहे आणि यामध्ये एक्सपोर्ट फोल्डर लोकेशन ओपन करावायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला एक सॅम्पल नावाची फाईल मिळेल। या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून एक्सपोर्ट केलेल्या सर्व फाइल्स या ठिकाणी पेस्ट करावायच्या आहेत। त्या कशा करावायच्या पहा। आपण CC टोटलमध्ये सर्व एक्सपोर्ट केलेल्या फाइल्स होत्या। या 2 वर्गाच्या फाइल्स आहेत, 2 तुकड्यांच्या फाइल्स आहेत। ह्या सर्व फाइल्स कॉपी करून घ्या। ही विंडो क्लोज करा। यानंतर नवीन सॉफ्टवेअर ॲक्टिवेट करून घेतलेला आहे। यामध्ये कोणताही डेटा नाही। या ठिकाणी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जा आणि एक्सपोर्ट फोल्डर लोकेशन याला क्लिक करा। या ठिकाणी सर्व फाइल्स पेस्ट करावायच्या आहेत।
पहा या ठिकाणी 2 वर्गाच्या फाईल्स आलेल्या आहेत। तुमच्याकडे जर 7 वर्ग असतील आणि प्रत्येकी 5 फाईल असतील तर या 7 गुणिले 5 म्हणजे 7×5 35 फाईल्स या ठिकाणी पेस्ट करावायच्या आहेत। ही प्रोसिजर काळजीपूर्वक करावायची आहे। आपल्या तुकडीतल्या सर्व फाईल्स आल्यात का याची खात्री एक्सपोर्ट करतानाच करावायची आहे। सर्व फाईल्स या ठिकाणी पेस्ट केलेल्या आहेत। यानंतर ही विंडो क्लोज करा। अनेक तुकड्यांचा सर्व वर्षाचा डेटा इंपोर्ट करणार आहोत। यासाठी इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल यामध्ये क्रिएट फाईल लिस्ट याला क्लिक करायचं आहे। फाईल लिस्ट क्रिएट होईल। या ठिकाणी अनेक फाईलची लिस्ट तयार झालेली दिसेल। आता सर्व डेटा इंपोर्ट करण्यासाठी एक वेगळं बटन या ठिकाणी तयार केलेलं आहे, इम्पोर्ट ऑल नावाचं, आणि या ठिकाणी डेट दिलेली आहे। तर एकच काळजी घ्यायची आहे की तुम्ही सर्व डेटा शाळेतील सर्व तुकड्यांचा डेटा इंपोर्ट करण्यासाठी एकाच दिवशी हा डाटा एक्सपोर्ट करावायचा आहे आणि एक्सपोर्ट केलेल्याची तारीख निवडायची आहे। मी आजच एक्सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे मी आजची तारीख निवडतो 26 आणि ही लिस्ट आहे का याची खात्री करा। दिनांक बरोबर निवडलेले असल्याची खात्री करा। इथं पहा 26/4/2020 आणि या ठिकाणी लिस्टमध्ये 26/4/2020 असं दिसतंय। याचा अर्थ 26/4/2020 या तारखेच्या सर्व फाईल्स इंपोर्ट होणार आहेत। मी इम्पोर्ट ऑलला क्लिक करतो। पहा सर्व फाईल्स इंपोर्ट झालेल्या आहेत। एक एक फाईल इंपोर्ट होत आहे। ओके करत राहा। सक्सेसफुली इंपोर्ट होत आहेत। पहा पहिलीची फाईल इंपोर्ट झालेली आहे, 12 इंपोर्ट झालेला आहे। या पद्धतीने पहिलीची दुसरीची या पद्धतीने इंपोर्ट होत आहेत। सक्सेसफुली सर्व फाईल इंपोर्ट झालेल्या आहेत तरीसुद्धा खाली डेटा रिफ्रेश झालेला नाही। यानंतर रिफ्रेश बटनाला क्लिक करा। पहा पहिली आणि दुसरीचा डेटा इंपोर्ट झालेला दिसत आहे। यानंतर लगेच आपणास सर्व डेटा पाहता येणार नाही। याचे कारण पायाभूत माहिती ही सर्व आपल्यास अपडेट करावे लागेल। आपल्या शाळेचे नाव हे या ठिकाणी आलेले नसणार आहे। यासाठी ही सर्व माहिती पुन्हा भरावी लागेल। यानंतर तुमच्या शाळेतील जेवढ्या इयत्ता इंपोर्ट केलेल्या आहेत तेवढ्या सर्व इयत्ता या ठिकाणी तयार करून घ्यावे लागतील। यानंतर वर्ग शिक्षकांची नावं लिहावी लागतील सर्व। यानंतर तुकड्या तयार करून घ्यावे लागतील। दुसरी इयत्ता, दुसरीची पहिली तुकडी, वर्ग शिक्षक या पद्धतीनं तुकड्या तयार करून घ्यायच्या आहेत। त्यास वर्ग शिक्षक जोडून घेतलेले आहेत। डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करण्याची गरज आहे। यामध्ये संस्थेचं नाव किंवा इतर जी माहिती आहे ही अपडेट करून घ्या। प्रगती पुस्तकावर ज्या तारखेचं वय हवं आहे ती तारीख लिहा। शाळा सुरू होण्याचा मेसेज लिहा आणि ही विंडो क्लोज करा। एवढी माहिती भरून पूर्ण झाली की तुम्ही सक्सेसफुली तुमच्या शाळेतील सर्व इयत्तांचा डाटा या ठिकाणी घेतलेला आहे। आता या ठिकाणी 2 वर्गांचा डाटा आपण एकत्र केलेला आहे। यानंतर तुम्ही इयत्ता 3रीचा डाटा सुद्धा इंपोर्ट करू शकता याच पद्धतीनं, पण शक्यतो एका वेळेस इंपोर्ट केला तर एका वेळेस तुम्हाला एका क्लिकमध्ये सर्व डेटा इंपोर्ट होणार आहे। एखाद्या वर्गाचा डाटा जर तुम्ही दुसऱ्या दिवशी इंपोर्ट करणार असाल तरीसुद्धा या सॉफ्टवेअरमध्ये डाटा इंपोर्ट होईल, पण ह्या सॉफ्टवेअरची बॅकअप कॉपी तुम्ही अगोदर करून ठेवावी। शक्यतो सर्व डेटा इंपोर्ट करताना एकाच दिवशी सर्व डेटा एक्सपोर्ट करा आणि नवीन सॉफ्टवेअरमध्ये इंपोर्ट करा। त्याच्यामुळं इतर गोष्टींची गुंतागुंत कमी होणार आहे। अनेक ठिकाणी केलेले काम एका सॉफ्टवेअरमध्ये कसं घ्यावयाचं याची माहिती या व्हिडिओमधून आपणास मिळालेली असेल असे मी समजतो। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।